तास। पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे, तसंच यापुढे आता पक्षात कोणतेही प्रकारचे वादविवाद खपवून घेतले जाणार नाही असा कडक इशारा उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिला आहे। तसेच विधानसभा निवडणुकीत ज्यांनी विरोधात काम केले त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे आता बंद झाले असल्याचाही इशारा उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत। जिल्हा परिषद गट न्याय देखील कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे, प्रभाग न्याय देखील कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे आणि जे कोण लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होतील, पंचायत समितीचे सदस्य होतील, नगरसेवक होतील, त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच काम करावं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे कोण लोकप्रतिनिधी होतील त्यांचा मान सन्मान ठेवूनच पक्षामध्ये काम करावं लागेल। मला वाद निर्माण झालाय आणि वाद आहे असं आता पक्षामध्ये चालणार नाही, कारण आपण जबाबदार मतदारसंघ म्हणून आता आपण काम करणार आहोत, जिल्हा म्हणून काम करणार आहोत। त्याच्यामुळं पदाधिकारी माझ्या आवडीचा असला पाहिजे, माझ्या उजव्या बाजूचा असला पाहिजे, माझ्या डाव्या बाजूचा असला पाहिजे, माझा ऐकणारा असला पाहिजे। ही भूमिका पुढच्या कालावधीमध्ये 100% 10,000% बदलणार आहे। त्याच्यामुळे जे 4 टर्मला झालं त्याची पुनरावृत्ती 5व्या टर्म नंतर होऊ नये ही पूर्णतः दक्षता मी घेतो। कदाचित तुम्हाला 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये जाणवलं असेल, ज्यांनी माझ्या विरोधामध्ये म्हणजे पक्षाच्या विरोधामध्ये काम केलंय त्याला मी जवळून घेतलं, ते करण्याचा प्रयत्न देखील करू। ते करणार असाल तर त्यांच्यासोबत गेले तरी चालेल। जे नव्याने येणार आहेत त्यांचं स्वागत करायचा मी ठामपणाने निर्णय घेतलेला, कारण आपल्याला पक्ष वाढवायचा। पक्ष वाढवत असताना नव्या जुन्यांचा वेळ एकत्र करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आपण विधानसभा जिंकल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल की भैयांच्या मतदारसंघामध्ये देखील राजाकरांसारखा सच्चा शिवसैनिक ज्यांची निष्ठा पूर्वीच्या आमदारांवर होती त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करून आदरणीय भैयांचं नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आपल्या मतदारसंघामध्ये देखील आपापसात पदाधिकाऱ्यांनी चर्चा करण्यापेक्षा कोण कोणाला घेणार आहे, उदय सामंत कोणाला जवळ करणार आहे, कोणाला गाडी बसवणार आहे हे चर्चा करण्यापेक्षा तुमचा सगळ्यांचा ठाम विश्वास जर माझ्यावर असेल तर मला काही निर्णय घ्यायची मुभा आपण सगळ्यांनी मिळून दिली पाहिजे। आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की पक्षवाढीच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वासाठी पण उपयोगाचं नाही। एखादी व्यक्ती आली तर माझं काय होईल, एखादी व्यक्ती आली तर माझं पद जाईल का, एखादी व्यक्ती आली तर माझं अजून काय जिल्हा परिषदेचं सदस्यपद जाईल, पंचायत समितीचं सदस्यपद जाईल, नगरपालिकेचं नगरसेवक पद जाईल, कोणाचंही पुढे जायला मी देत नाही। जे पूर्वीपासून प्रामाणिकपणानं शिवसेना म्हणून शिवसेनेचं काम करतायत त्यांच्यावर 10,001% अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी असताना नव्याचं देखील मला स्वागत करावं लागणार आणि तो पक्षाचा प्रवेशाचा सोहळा देखील येत्या 3 ते 4 दिवसामध्ये रत्नागिरीमध्ये मी आयोजित करणार आहे आणि तो आयोजित करताना तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यावं यासाठी देखील आजच्या बैठकीचं आयोजन केलं। रत्नागिरी येथे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी उदय सामंत यांनी अतिशय आक्रमकपणे आपले विचार व्यक्त केले आणि कोणी काय केले, कोण काय करीत आहे या सर्वांची कुंडली आता माझ्याकडे आहे असे सांगून नेते आणि कार्यकर्त्यांची एक प्रकारे कडक शब्दात कान उघडणी केली। माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या पुरतं मर्यादित काम न करता, आपला फक्त विचार न करता पक्षाचं भलं काय, पक्षाच्या भल्यातनं आपले लोकप्रतिनिधी किती निवडून येतील या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आपण गरजेचं आहे आणि कृपा करून कोणीही तिकीट जाहीर करू नका। कारण परवा मला कोणीतरी सांगत होते की झालं या जिल्हा परिषद गटाचं तिकीट जाहीर झालं का, ते 1 वाजता वामशेटला फोन केला होता, तुम्ही आता जाहीर केले की एबी फॉर्म तुमच्याकडे आले की काय, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायच्या अगोदर तुमच्याकडे जर एबी फॉर्म आला असेल तर कमाल झालं। त्याच्यामुळे तिकीट वाटप कोणी करू नका, कदाचित भ्रमनिराश देखील होऊ शकतो। स्पष्टपणानं सांगतो, प्रामाणिकपणाने सगळ्यांनी काम करूया। सगळ्यांची नोंद माझ्याकडे आहे, कोण काय करतायत, कोण काय करतात त्याची सगळ्यांची नोंद माझ्याकडे आहे। तर प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या नेत्यांना देखील, युवक पदाधिकाऱ्यांना देखील, व्यासपीठावरच्या मंडळींना देखील आदरपूर्वकच निवडणुकीमध्ये वागणूक दिली जाईल, त्यांना देखील त्याच दर्जाची तिकीट दिली जातील। परंतु परस्पर जर तिकीट वाटप झाली तर त्याला काय अर्थ राहणार। कदाचित काही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायची असेल, काही गोष्टी करायच्या असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र बसून ठरवू। नाहीतर उद्या कोणीतरी एखाद्याचं तिकीट जाहीर केलं असेल तर प्रथमेशचं तिकीट जाहीर केलं आणि मला प्रथमेशला देता आलं नाही तर ज्यांना तिकीट जाहीर केलं त्याला प्रथमेश तू बघून घ्यायचं, माझा काय संबंध।
तुझं नाव काय घेतलं, खेळपणाचं नाव घेतलं, दादाखाली थोड्याची फॅशन वाढलेली आहे, तुझं नाव घेतलं. त्याच्यामुळे त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. म्हणजे ज्याला कमिटमेंट प्रथमेशला केलेली आहे तो आणि कमिटमेंट करणार आहे, त्या दोघांनी काय तो इश्यू संपून टाकायचा. त्याच्यामुळं वॉर्डमध्ये असेल, जिल्हा परिषद गटामध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, लोकांना आवडणारा, लोकांना आवश्यक असणारा आणि लोकांची मागणी असणारा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली असते, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले असते, पण तो कार्यक्रम शासकीय असल्यामुळं तिथं कोणी केलं नाही. तर अशा कार्यक्रमामध्ये देखील आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि असे कार्यक्रम तर मी माझ्या पदावर बाजूला होतो, पण आपला पक्ष वाढला पाहिजे हे देखील सांगणारे पदाधिकारी आपल्या संघटनेमध्ये आहेत, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून काही लोकांना स्वतःच्या आपल्यापुरतंच वाटतं, त्यांनी आता थोडंफार दुसऱ्याचा कोणी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.